हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. तर आज आपण बऱ्याच दिवसाने भेटूयात. तर आपण आज बघणार आहोत 28 साईजचे कटोरी ब्लाऊज कटिंग. तर बघा, मी डायरेक्ट अस्तरवरती तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर मी पूर्ण अस्तर घेतलेला आहे. तर मागचा आणि पुढचा भाग आपल्याला एकदाच कट करायचा आहे. तर बघू शकता, मी अगोदर ब्लाऊजची 2 फोल्ड घडी करून टाकलेली आहे आणि नंतर जे आहे ते बंद बाजू माझ्याकडे केलेली आहे. तर आता मी अगोदर उंची टाकून घेतलेली आहे. तर उंची घेतलेली आहे मी 14 इंच. तर त्यात मला थोडं जास्त लांबीला घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनचं, म्हणजे 2 इंच कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर मला 28 साईजचं ब्लाऊज कट करायचा आहे. तर 28 साईजचं मग मी 28चा चौथा भाग 7 इंच खालच्या साईडला कमरेच्या आणि चेस्टच्या साईडला घेतलेला आहे. 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि त्यानंतर मी जे 5.5चा हे घेतलेला आहे शोल्डर. 5.5चं शोल्डर घेतला आणि गळा पण खालच्या साईडचा मी 5.5चाच घेतलेला आहे. तर 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि शोल्डर आपलं 3 इंच राहिलेलं आहे. तर त्यानंतर मी आता मोंढा टाकणार आहे. तर मोंढा घेतलेला आहे पहा, मी 5.5 इंच घेतलेला आहे. तर 5 इंच पण घेऊ शकता तुम्ही. तर आपण लगेच आता पाठीमागचा जे शेप आहे ते देऊन घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण जे मार्किंग केलं होतं ते थोडं डार्क करून घेते आहे. शिलाई मार्जिन आणि जे आपलं चौथ्या भागाचा 28 साईजच्या येते ती मार्जिन मी डार्क करून घेतला आणि मागच्या मोंढ्याचा भाग अगोदर मी देऊन घेतलेला आहे. लगेच मी पुढच्या मोंढ्याचा पण भाग देऊन घेतलेला आहे. तर त्यानंतर आता आपण पुढचा गळा टाकणं झाल्यानंतर खालची जी कमरपट्टी आहे ते कमरपट्टी घेणार आहोत. तर मी दोन्ही साईडला 3-3 इंच घेतलेला आहे. तर 3 इंच अगोदर आपण सरळ रेष आखून घ्यायची आहे. तर 3 इंचावरतीच आणि जी आपली हुकपट्टी आहे तिथे 1 इंच वर टाकून आपल्याला कमरपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता, मी कमरपट्टीचा आकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला कटोरी कट करायची आहे. तर कटोरीचं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर कटोरी मी घेतलेली आहे 5 इंच आणि वरच्या साईडला मला 3 इंच घ्यायची आहे. व्यवस्थित कटोरी बसते 3 इंच टाकल्यानं. आणि आपल्याला कटोरीचा शेप जे आहे ते देऊन घ्यायचं आहे. तर जे पॉईंट आपल्याला भेटले होते त्याच्यावर मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता कटोरीचा शेप किती सुंदर आलेला आहे. तर आपण हे अगोदर पाठीमागच्या मोंढा जे आहे त्याच्यावरतीच हे कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर पुढचा भाग आपण कट करून घेणार आहोत. तर हे फक्त आपण जो खुणा टाकलेले आहेत ते कट करून घेणार आहोत पूर्ण, आणि पाठीमागचा आणि पुढचा पार्ट वेगळा आपण नंतर कट करणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा आहे ते मी साईडला ठेवलेला आहे. तर बघू शकता, आता अगोदर आपण पुढचा गळा जे आहे ते कट करायचा आणि शोल्डर वेगवेगळे करायचे, म्हणजे पाठीमागचं शोल्डर आणि समोरचं शोल्डर आपण कट करून घेतलेला आहे आणि पुढचा गळा अगोदर कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघू शकता, मी हे पुढचा गळा जसा आकार दिला होता त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. तर हे बघा, पाठीमागचा पार्ट जे आहे ते वेगळा झालेला आहे. तर त्यानंतर आता हे पुढचा पार्ट आहे. तर त्याच्या मोंढ्याचा आकार आपण भाग खून करून घेतलेली आहे ते आपण कट करून घेणार आहेत अगदी व्यवस्थित. तर बघू शकता, मी हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण खालची कमरपट्टी आहे ती कट करून घेणार आहोत. तर हे पूर्ण आपण भाग जे कटोरीचा भाग आहे ते पण आपण कट करून घेऊन साईडला ठेवणार आहोत. त्यावरनं आपल्याला आता मोठी कटोरी तयार करायची आहे. तर ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे बघा, मी साईडला ठेवलेली आहे कटोरी आणि फ्रंट पार्ट आणि कमरपट्टीचा पार्ट वेगळा केलेला आहे. तर त्या अगोदर आपण जे पाठीमागचा भाग आहे त्याला आपण गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. तर मी जुनं ब्लाऊज जे आहे ते फक्त पाठीमागच्या साईडचं खालचं कमरपट्टी जवळचं आहे तेच टाकून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही. तर बघा, मी खून घालून घेतलेली आहे आणि तिथून आपल्याला वरती गळा ठेवायचा आहे. तर बघू शकता, मी खालच्या साईडने 3 इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला आपण अगोदरच 2.5 इंच गळारुंदी घेतलेली होती. तर आपण हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बरोबर राऊंड शेप द्यायचा आहे. मला गोलच गळा करायचा आहे याचा. तर बघू शकता, मी हे अगोदर अगदी बरोबर राऊंड शेप देऊन गोल गळा मी कटिंग करून घेत आहे.
तर बघा हे पूर्ण आपण गळ्याचं जे माप टाकलं होतं आणि खून टाकली होती तसे त्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता हा गळा अगदी किती गोल आलेला आहे ते. तर हे पाठीमागचं आपलं कटिंग झालेलं आहे आणि साईडला ठेवून द्यायचे. तर आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. नंतर आपण मोठी कटोरी काढणार आहोत. तर त्या अगोदर मी कटोरीची उंची घेणार आहे, किती लांबी किती आहे ते. तर बघू शकता 6.5 आहे याची लांबी. मी 6.5वरती खून केलेली आहे आणि खालच्या साईडला पण मी 6.5च घेतलेला आहे. आणि 6.5 मधलं मी 3 इंच फक्त काढून टाकणार आहे मोंड्याच्या साईडला आणि डायरेक्टली बाहीचा शेप जे आहे ते देऊन घेणार आहे. तर ही अगदी परफेक्ट सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची. तर बघू शकता मी हे पाठीमागच्या भागाचं जे मोंड्याचा शेप आहे ते मी देऊन घेतलेला आहे. आता लगेच आपण पुढचा जे मोंड आहे ते पण आपण देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे खालच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा आहे ते कट करून घेणार आहोत. तर बघा हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी जसं माप टाकलं त्याच पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. तर अगोदर आपण पाठीमागचा मोंडा कट करून घेणार आहोत. पूर्ण मागचं आणि पुढचं कटिंग करून घेणार आहोत बाहीचं. तर बघा हे आणि मध्य साईडला आपण अगोदर एक कट मारून घेणार आहोत आणि नंतर ही बाही आपल्याला पुढचा मोंडा जे आहे ते कट करून घ्यायचा व्यवस्थित. तर बघू शकता हे बाहीचं कटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. तर हे पाठीमागचं आणि पुढचा कटिंग पूर्ण झालेलं आहे. मी 2 बाही एकदाच कटिंग करून ठेवलेले आहेत. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत जी कटोरी आहे ती आपल्याला छोट्या कटोरीहून मोठी कटोरीची साईज कशी काढायची ती आपण बघणार आहोत. तर अगोदर आपण छोटी कटोरी आहे ते अगदी व्यवस्थित कपड्यावर ठेवून घ्यायची आहे. तर याला क्रॉस कपड्यावर ठेवायची सरासरी, म्हणजे कटोरीचा शेप अगदी व्यवस्थित बसतो आणि जशी आहे तेवढीच. तर बघू शकता हे मी कटोरीचा शेप पूर्ण देऊन घेतलेला आहे आणि नंतर आपण ही कटोरीचा शेप दिल्यानंतर ही कटोरी पूर्ण उचलून घ्यायची आहे. तर त्यानंतर आपल्याला 1.5 इंच घ्यायचे हुकपट्टीजवळ आणि 1.5 इंच पाठीमागच्या साईडला घ्यायचं आहे कमरपट्टीजवळ. तर 1.5 इंच मी दोन्ही साईडला घेतलेला आहे आणि हुकपट्टीजवळ 5 इंच ठेवायचे. थोडी जास्त झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही 5 इंच ठेवायचं आहे. थोडंसं माझं चुकलं होतं तर तुम्ही डबल एकदाचं पाहू शकता. हे तर 1.5 इंचच घेतलेलं आहे मी तेवढंच माप आणि पूर्ण माप टाकलेल्यावरती आपल्याला निम्मे भाग करायचा आहे आणि तिथं छोटंसं खून करून घ्यायची आणि खालच्या साईडला आपल्याला आता 1.5 इंच घ्यायचं आहे. तर हे आपल्या खालच्या साईडचा कटोरीचा शेप आपण देऊन घेतलेला आहे आणि अगदी बरोबर वरची हुकपट्टी आहे तिथे थोडं अगदी 1/2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे आणि वरच्या साईडला गळ्याच्या साईडला पण आपल्याला 1/2 इंच करायचं आहे आणि व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आणि आपण ही पूर्ण कटोरी कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता मी ही कटोरी कट करून घेते. तर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशाच नवनवीन जर कटिंग पाहायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे ज्या साईजची कटिंग पाहायची त्या साईजची मी कटिंग नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. तर बघू शकता हे आपले पूर्ण पार्ट आता कटिंग झालेले आहेत. तर यावरती मी आता मेन फॅब्रिकचं कटिंग करून स्टिचिंग करणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तर तोपर्यंत आपण बाय बाय.